नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण तुमच्या समोर जी स्क्रीनवर दिसते आहे तर ती सोलापूर जिल्हा पोलीस भरती वर्ष 2016 या प्रश्नपत्रिकेचे अवलोकन करणार आहोत. यापूर्वी आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जवळपास 16 ते 17 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये लिस्ट पाहू शकता. पोलीस या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला डिटेल पूर्णपणे भाग मिळून जाईल, तर तो पाहू शकता. शिवाय करंट अफेअर्सचे सुद्धा डिटेल्स दिलेले आहेत. आणि सर्वतोपरी सामान्य ज्ञान या घटकाचा विचार केल्यानंतर असं दिसून येतं की विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिवाय इतिहास, भूगोल या प्रश्नांमधून किंवा हे जे प्रश्न आहेत तर ते आपल्या क्रमिक पुस्तकांमधून आलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं त्या संबंधीचा पूर्ण डेटा आपण वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून तो सुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. शिवाय ऑनलाईन पुस्तकं जे तुम्हाला डाउनलोड करायची आहेत तर त्याची सुद्धा लिंक फ्री ऑफ कॉस्ट PDF स्वरूपामध्ये 10 भाषांमध्ये सर्व क्रमिक पुस्तके अगदी 1ली ते 12वी पर्यंतची उपलब्ध आहेत. त्याची सुद्धा लिंक किंवा ते कसे डाउनलोड करायचे तर त्याचं व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन प्रॉपर दिलेले आहे, त्याच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. सोलापूर जिल्हा पोलीस भरती प्रश्न पत्रिका वर्ष 2016 आणि पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? भारत, जर्मनी, फ्रान्स आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे कॅनबेरा हे शहर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही देशामध्ये नाही. पुढच्या बाजूला जाऊ. मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विलास पाटील, अनंत कुलकर्णी, अच्युत गोडबोले यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C. मुसाफिर हे आत्मचरित्र अच्युत गोडबोले यांचं आहे. प्रश्न क्रमांक 3. 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, सत्यवत शास्त्री आणि यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 89व्या साहित्य संमेलनाचे म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे श्रीपाल सबनीस हे होते. 2016च्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 2019-20च्या दृष्टिकोनातून आपल्याला हा पॉईंट करंट अफेअर्समध्ये लक्षात ठेवायचा आहे. तत्कालीन स्थितीमध्ये जे उत्तर होतं श्रीपाल सबनीस, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. खालच्या बाजूला दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 24 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातून समोर आलेला आहे. राजेश भूषणला म्हणाला की तुझ्या आत्याची वहिनी ही माझी आई आहे, तर राजेश आणि भूषण यांचे नाते काय? आता मित्रांनो, हा प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्तेची सिरीज आपण वेगळ्या भागामध्ये घेतो, माहीत आहे. मात्र प्रश्न वाचून झालेला आहे, तर याचं उत्तरही चलत चलत आपण सांगून पुढच्या भागाला जाऊया. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, म्हणजेच भाऊ. राजेश आणि भूषणचे नाते हे भाऊचे आहे. पुढच्या बाजूला दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून समोर आलेला आहे. पहा पर्याय पाहू. 21 मार्च, 25 ऑक्टोबर, 21 मे आणि यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक D, यापैकी नाही. तर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो, मात्र या ठिकाणी तो दिलेला नाही, म्हणून यापैकी नाही या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या बाजूला जाऊया. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार सन 2016 मध्ये कोणास प्राप्त झाला किंवा कोणाला देण्यात आला? आशा काळे, सुलोचनाताई, उषा नाडकर्णी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक A. आशा काळे यांना 2016चा शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र केसरी वर्ष 2016 हा किताब कोणी जिंकला? चंद्रहार पाटील, सय्यद
चौस, विनोद चौगुले, विजय चौधरी. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, विजय चौधरी. या ठिकाणी प्रश्न 7 आणि 8 किंवा वरचा जो आपण प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये सध्या जे वेगवेगळ्या प्रकारचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्याचबरोबर शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार 2019-20 हा, त्यानंतर महाराष्ट्र केसरी 2019-20 हा कोणाला प्रदान करण्यात आला, तर या बाबी आपण लक्षात ठेवाव्या आणि हे लक्षात ठेवावं म्हणून आपण तात्कालीन करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहतोय, जेणेकरून आपल्याला योग्य दिशेने करंट अफेअर्सचा अभ्यास करता येऊ शकतो. चला पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 9. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1995, 1993, 2001 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 1993 मध्ये भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतीय शास्त्रज्ञांनी पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? 9 जानेवारी 1982, 9 जानेवारी 1983, 9 जानेवारी 1984, 9 जानेवारी 1985. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 जानेवारी 1982 रोजी भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर पोहोचली. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 11. लिओनार्दो दी विन्सी हे ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? व्हेनिस, फ्लोरेन्स, रोम आणि काठमांडू. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्लोरेन्स या ठिकाणी लिओनार्दो दी विन्सी हे ग्रंथालय आहे. प्रश्न क्रमांक 12. 12 मार्च 2016 मधील खग्रास सूर्यग्रहण कधी झाले? पर्याय पाहूया. 9 मार्च, 10 मार्च, 11 मार्च यापैकी नाही. मित्रांनो, जर ग्रहणासारखी एखादी महत्त्वपूर्ण प्रक्रिया, एक वेगळ्या प्रकारचं ग्रहण जर तात्कालीन वर्षामध्ये किंवा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो. उल्का, ग्रहण किंवा यासारखी आणखीन एखादी वेगळी योजना. तर या ठिकाणी जो आपण पर्यायाचं उत्तर पाहूया सुरुवातीला. पहा, प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे 9 मार्च या दिवशी. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 13कडे जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे तर माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्याकडे अशाच प्रकारची कोणती प्रश्नपत्रिका असेल, ती कोणत्याही प्रकारची असो, तुम्ही उत्तरासह किंवा उत्तराशिवाय ती आमच्याकडे पाठवू शकता. आम्ही त्याचे एक्सप्लेनेशन अखंड भारतवर्षातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊया. चला पुढच्या बाजूला जाऊया. पहा, प्रश्न क्रमांक 13 हा गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 14. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहतोय. प्रश्न क्रमांक 14. पहा, पर्याय पाहू. पर्याय क्रमांक ए 1773, बी 1784, सी 1793 आणि डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. पिट्स इंडिया ॲक्ट हा 1784 रोजी मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 15. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश मानला जातो? ओल्तारो, रुसो, मोक्तेस्कू यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता हा रुसोला मानला जातो. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? 1930, 1931, 1932, 1933 आणि 1934. तर या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. दुसरी गोलमेज परिषद ही 1931 मध्ये. पहा मित्रांनो, याला
राऊंड टेबल कॉन्फरन्स या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि 1930 मध्ये पहिली, 1931 मध्ये दुसरी आणि 1932 मध्ये तिसरी, तर अशा 3 गोलमेज परिषदा भरलेल्या होत्या आणि या ठिकाणी आपल्याला दुसरी गोलमेज परिषद विचारलेली आहे आणि बरोबर पहिला पर्याय हा पहिल्या गोलमेज परिषदेचा दिलेला आहे. त्यामुळं असे चकवे प्रश्न आपल्याला मार्कापासून दूर ठेवू शकतात, तर अशा बाबीकडे लक्ष असावं ही विनंती. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. राजगुरू, सुखदेव, सूर्यसेन, चंद्रशेखर आझाद. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. पुढच्या बाजूला जाऊया. तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश डॅश आहे. पर्याय क्रमांक ए विद्युत वाहक, विद्युत दुर्वाहक, ज्वलनशील, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच विद्युत दुर्वाहक. तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो. प्रश्न क्रमांक 19. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट डॅश डॅश रोजी अवकाशात सोडण्यात आला. 9 मार्च 1976, 19 एप्रिल 1976, 21 डिसेंबर 1976, 21 मार्च 1976. प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा अवकाशामध्ये सोडण्यात आला. प्रश्न क्रमांक 20. सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय डॅश डॅश असतात. आकर्षण, प्रतिकर्षण, दोन्हीही, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते. प्रश्न क्रमांक 21. राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. 15, 32, 12 आणि 20. प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर केली जाते. प्रश्न क्रमांक 22. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत. श्री व.पु. काळे, श्री पु. ल. देशपांडे, श्री मंगेश पाडगावकर, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 23चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संपादक व संस्थापक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉक्टर अभय बंग, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यामधील सर्च संस्थेचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न हा बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण स्किप करतो आहोत. याचा वेगळा व्हिडिओ आपण बोर्ड सह बनवतो आहोत. प्रश्न क्रमांक 37. माहिती व जनसंपर्क मंत्रालय, जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासनतर्फे काढण्यात येणाऱ्या लोकराज्य मासिकाचे संपादक डॅश डॅश आहेत. प्रल्हाद जाधव, चंद्रशेखर ओक, विजय गावित, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 37चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी
चंद्रशेखर ओक हे लोकराज्य या मासिकाचे संपादक असून हे मासिक माहिती व जनसंपर्क संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे काढण्यात येते आणि भारतवर्षातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून सुद्धा या मासिकाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38. हा प्रश्न बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. बुद्धिमत्ता आणि गणित आपण स्किप करतो आहोत. चला पुढच्या बाजूला पाहूया. पहा, प्रश्न क्रमांक 46. डॅश डॅश या दिवशी भारतीय संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पुढच्या बाजूला तारखा पाहूया. 13 डिसेंबर 1999, 13 डिसेंबर 2001, 13 डिसेंबर 2000 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 या दिवशी भारतीय संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 47. स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? 12 जानेवारी 1863, 13 जानेवारी 1864, 12 जानेवारी 1836 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 47चं बरोबरचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. 2015चा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीस मिळाला? प्रियंका चोपडा, विद्या बालन, कतरिना कैफ यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं मागील प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केलं तर त्यामधून दिसून आलेलं आहे उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, जो राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दिला जातो, तर यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत. चला पुढं. प्रश्न क्रमांक 49. 1992चा प्रजासत्ताक दिन हा सुद्धा प्रश्न गणिताशी बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचे जे काही आहेत गणित बुद्धिमत्तेचे तर आपण स्किप करतोय. पुढच्या बाजूला जातोय. पहा, प्रश्न क्रमांक 58. मनोनिर्धार या मराठी शब्दाला खालीलपैकी कोणता इंग्रजी शब्द समान असेल? मनोनिर्धार हा शब्द दिलेला आहे आणि पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 58 साठी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. पहा, पहिला पर्याय आहे डिटर्मिनेशन, दुसरा पर्याय आहे डिसाइड, तिसरा पर्याय आहे डिवोशन आणि चौथा पर्याय यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 58चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनोनिर्धार म्हणजे डिटर्मिनेशन होय. डिटर्मिनेशन या शब्दाचा अर्थ हा मराठी भाषेतील मनोनिर्धार या शब्दाशी समान असेल. पुढं प्रश्न क्रमांक 59. द सिक्रेट या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहेत? पुढं पाहूया. रोंडा बर्न, बी कैलिन ह्याल्म, सी केंद्रा आंबे आणि डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए द सिक्रेट या पुस्तकाचे मूळ लेखक रोंडा बर्न हे आहेत. बुद्धिमत्तेचा प्रश्न आपण स्किप करत आहोत. प्रश्न क्रमांक 63. सन 2015 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणास देण्यात आला? पहा मित्रांनो, 15-16 मधले जे पुरस्कार आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये विचारण्यात आलेले आहेत, म्हणून तुम्ही 19चे पुरस्कार जे असतील तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
2015 भारतरत्न कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारलेला डॉक्टर मनमोहन सिंग, राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि 63चं बरोबर उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच यापैकी नाही. कारण यापैकी कोणत्याही व्यक्तीला 2015 भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. तर त्याचं बरोबर उत्तर अटल बिहारी वाजपेयी वगैरे असेल. चला पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 64. हे भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. त्रिशूल, आकाश, अग्नी आणि नाग. प्रश्न क्रमांक 64चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच नाग हे भारताने विकसित केलेले रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 65. डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील मुख्य रसायनशास्त्रज्ञ होते. बिरबल साहनी, सर रामानुज, के.एन. कृष्णन, प्रफुल्ल चंद्र रे. प्रश्न क्रमांक 65चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच प्रफुल्ल चंद्र रे हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते. प्रश्न क्रमांक 66. औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मिनल पॉवर, ज्याला आपण नॅशनल थर्मल पॉवर या नावानं सुद्धा ओळखतो, तर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मल कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्न क्रमांक 66चे आपण पर्याय पाहू. 1972, 1973, 1974, 1975. प्रश्न क्रमांक 66चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, 1975 साली नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? 1947, 1950, 1955, 1959. आणि प्रश्न क्रमांक 67चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच 1959 मध्ये भारतात पहिले दूरदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले. पहा पुढच्या बाजूला. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहर जोडल्या गेलेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणते शहर जोडले गेलेले नाही? मुंबई, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता. खाली पर्याय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 68चे पर्याय पाहूत. बेंगलुरू, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली. प्रश्न क्रमांक 68चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, बेंगलुरू हे शहर सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडले गेलेले नाही. बाकी 4 शहर जोडण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 69. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? 37 अंश सेल्सिअस, 39 अंश सेल्सिअस, 32 अंश सेल्सिअस, 35 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 69चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, म्हणजेच 37 अंश सेल्सिअस हे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान असते. प्रश्न क्रमांक 70. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक सर्व दिशांना गतिमान होते, बंदूक विरुद्ध दिशेत गतिमान होते, बंदूक गतिमान होत नाही, बंदूक कोणताच दिशेने गतिमान होत नाही. प्रश्न क्रमांक 70चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते जेव्हा गोळी सुटते. प्रश्न क्रमांक 71. शक्तीचे मूल्य डॅश डॅश इतके असते? बल अधिक वेग, बल गुणिले वेग, वेग भागिले बल, बल जसे वेग. प्रश्न क्रमांक 71चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, शक्तीचे मूल्य हे बल गुणिले वेग
इतके असते. प्रश्न क्रमांक 72. पृथ्वीवर 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर डॅश डॅश असेल. 45 किलो, 15 किलो, 180 किलो किंवा 30 किलो. प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, 15 किलो. प्रश्न क्रमांक 73. IBRD म्हणजे काय? या ठिकाणी फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे IBRDचा. प्रश्न क्रमांक 73 आपण पाहतोय आणि 73चं जे बरोबर उत्तर असेल तर ते पर्याय क्रमांक सी आहे, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, IBRD. परत एक वेळा मी फुल फॉर्म वाचतो, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हा IBRDचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 74. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश डॅश रोजी झाली. 1 सप्टेंबर 1956, 1 सप्टेंबर 1954, 1 सप्टेंबर 1955 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 74चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, 1 सप्टेंबर 1956 रोजी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 75. भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो. आता तो जो दिवस आहे तो आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 75चे आपण पर्याय पाहू. 11 डिसेंबर, 16 डिसेंबर, 75 डिसेंबर यापैकी नाही. 75चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, 16 डिसेंबर हा दिवस आपण युद्ध जिंकल्यामुळे विजय दिवस म्हणून पाळतो. प्रश्न क्रमांक 76. अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान होते किंवा आहे. शिर्डी, श्रीरामपूर, चौंडी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, या प्रश्नाच्या बाबतीत काही स्टार करून इन्फॉर्मेशन महत्त्वपूर्ण आपण लक्षात ठेवावी. बऱ्याच लेखकांच्या मते काही ज्या वेळेला हा पूर्ण प्रदेश एक होता तर त्यावेळेला हा चौंडी जो गाव आहे किंवा चौंडी जो भाग आहे तो बीड जिल्ह्यामध्ये होता आणि म्हणून बरेच इतिहासकार किंवा लेखक याला बीड जिल्हा असा सुद्धा संबोधतात. मात्र आपण ज्या पुस्तकाचा अभ्यास करतो तर याचा रीतसर पुरावा तुम्हाला इयत्ता 3रीचा परिसर अभ्यास यामधील अहमदनगर जिल्हा यामध्ये तुम्हाला याचे डिटेल पुरावे मिळून जातील आणि आपण आयोगानं जे पुरावे ॲक्सेप्ट करतात त्या ठिकाणचीच माहिती ऑथेंटिक समजणं गरजेचं असेल. याला कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या युद्धाला किंवा वेगळ्या वादाला तोंड न फुटू देता तो प्रदेश कुठल्याही भागामध्ये असो, मात्र चौंडी हे ठिकाण अहिल्याबाई देवी होळकर यांचे जन्मस्थळ आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते आज रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ही सुद्धा बाब महत्त्वपूर्ण आहे. पुढं प्रश्न क्रमांक 77. प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कोठे आहे? मुंबई, लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, मुंबई. मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 78. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. पैठण, बारामती, गंगाखेड, पाथरी. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. हे ठिकाण
बीड जिल्ह्यामध्ये आहे. सॉरी, ते ठिकाण परभणी जिल्ह्यामध्ये असेल. परभणी जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 78च्या नंतर पुढचा प्रश्न पाहू. संत जनाबाई गंगाखेड, लक्षात ठेवावं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 79. कोलेरू आणि पुलिकित ही सरोवरे डॅश डॅश ह्या राज्यात आहेत. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे डॅश डॅश या राज्यात आहेत. तर त्याचं बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 79चं पर्याय क्रमांक ए म्हणजेच आंध्र प्रदेश. पुढं, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा जास्त तास पुढे आहे. 2.5 तास, 4.5 तास, 5.5 तास, 7.5 तास. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, ग्रीनिच प्रमाण वेळेच्या भारतीय प्रमाण वेळ ही 5.5 तास पुढे आहे. प्रश्न क्रमांक 82. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तामिळनाडू, केरळ, बिहार, आसाम. प्रश्न क्रमांक 82चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस किंवा दिन साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर, 30 जानेवारी, 24 ऑक्टोबर यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 31 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 84. दैनिक महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती ह्या दैनिकाचे संध्या, सॉरी ब्लर आहे थोडंसं या ठिकाणी, सध्या हा शब्द आहे. सध्या संपादक कोण आहेत? तर करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न असेल. आज रोजी याचे 19-20 मध्ये कोण संपादक आहेत आपण लक्षात ठेवायचं आहे. अनुज करंदीकर, पराग करंदीकर, विंदा करंदीकर यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 84चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, पराग करंदीकर हे दैनिक महाराष्ट्र टाइम्स ब्रॅकेटमध्ये पुणे आवृत्ती या दैनिकाचे संपादक आहेत. पुढच्या बाजूला पहा, हा सुद्धा प्रश्न सामान्य ज्ञानशी रिलेटेड आहे म्हणून आपण घेतोय. प्रश्न क्रमांक 85. 1 मिलियन म्हणजे किती? 1 लाख, 10 लाख, 100 लाख यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 85चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, 10 लाख म्हणजे 1 मिलियन होय. प्रश्न क्रमांक 86. हा बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 88 कडे आलेलो आहोत आपण. कर्करोगाच्या उपचारासाठी डॅश डॅश वापरतात? युरेनियम, कोबाल्ट, आयोडीन यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, कोबाल्ट हे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात. हा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे मित्रांनो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 15 डिसेंबर, 10 डिसेंबर, 21 ऑक्टोबर यापैकी नाही. 89चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच 10 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? श्रीमती दुर्गा भागवत, श्री वा शिरवाडकर, मंगेश पाडगावकर यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, श्री वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 92.
जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश यापैकी नाही. पहा पर्याय पाहू. प्रश्न क्रमांक 92 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. पुढच्या बाजूला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा जिम कार्बेट कुठं आहे, तर पर्यायामध्ये तुम्ही कमेंटमध्ये त्याचं उत्तर मला देऊ शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जे प्रश्न आपल्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहेत, तर त्या प्रश्नांना आपण हे घेतो आहे. पहा प्रश्न क्रमांक 96. सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी यांना काय दराने महागाई भत्ता मिळतो? प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर खालच्या बाजूला पर्यायातून आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 125% दराने महागाई भत्ता मिळतो सध्या महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांना. छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा. आता या ठिकाणी थोडंसं स्वरूप बदललेलं असेल. छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या ऐवजी तर तेलंगणा हा शब्द येतो, कारण महाराष्ट्राला आंध्र प्रदेशचा आत्ता कसलाही स्पर्श होत नाही. चला पुढच्या बाजूला चंद्रपूर, गोंदिया, भंडारा यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. ठीक आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 98. आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? दिल्ली, मुंबई, झुरिच यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 99. अकबर सम्राटची कबर खालीलपैकी कोठे आहे? अजमेर, खुलताबाद, सिकंदराबाद यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 99चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 100 हा शेवटचा प्रश्न. ताजमहल कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि यापैकी नाही. तर 100 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये ताजमहल स्थित आहे. मित्रांनो, यापैकी अकबराची कबर कोठे आहे, आयफेल टॉवर कोठे आहे, महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा जो की 2 राज्यांना सीमा विभाजतो, जे की आंध्र प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगड आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्ही गुगल करा. गुगल केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील. कसल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही त्याची क्वेश्चन्स विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आणि प्रश्नपत्रिकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. उद्या भेटू वेगळ्या प्रश्नपत्रिकेसह. थांबू.